आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज गडचिरोली जिल्ह्याचा दौरा। फडणवीस गडचिरोलीच्या दुर्गम भागातील पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत, तर काही नक्षलवादी मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणार आहेत। मनसेच्या विभाग अध्यक्षांची शिवतीर्थ निवासाने बैठक सुरू। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन। आगामी मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक। गौण खनिज उत्खननावर असणार ड्रोनचा वॉच। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय। अवैध उत्खनन थांबवण्यासाठी होणार फायदा। राज्यातील खाणींच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर केला जाणार। ड्रोन सर्वेक्षणातून खाणपट्ट्यांमधील पूर्वीचं खोदकाम, चालू खोदकामाची सविस्तर माहिती मिळणार। अवैध गौण खनिज उत्खननाला चाप बसणार। छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवभक्तांची गर्दी। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात। जिल्हा प्रशासनाकडून शिवभक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात मराठा क्रांती मोर्चाकडून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। तुळजाभवानी मंदिरात प्रशासनाकडून अभिषेक पूजा करण्यात यावी, मराठा क्रांती मोर्चाची मागणी। 3 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षलवादी सुधाकरचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये झालेल्या चकमकीत नक्षलवादी सुधाकरला कंठस्नान। सुधाकरचा अनेक नक्षली कारवायांमध्ये सहभाग। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योगपती लड्डांच्या घरातील दरोडा प्रकरणात आरोपींच्या वाट्याला प्रत्येकी 20 तोळे सोनं, बाकी अमोलनं ठेवलं। आरोपींनी दिलेल्या जबाबात ही माहिती समोर। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची वेळ यावर्षी पुढे ढकलण्यात आली। पालखी प्रस्थान सोहळा यंदा 3 ते 4 तास उशिरा सुरू होणार। दरवर्षी दुपारी 4 वाजता सुरू होणारा प्रस्थान सोहळा यंदा रात्री 8 पर्यंत सुरू होणार।